ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची माहिती, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत। 8 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळ, मुंबई मेट्रो 3 आणि इतर काही विविध विकास कामांचा शुभारंभ मोदींच्या हस्ते होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ऑक्टोबर रोजी रात्री राजभवनामध्ये वास्तव्यास असतील। दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी पार पडणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्टिवल 2025 लाही उपस्थिती लावतील। ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टारमर यांची देखील ग्लोबल फिनटेक फेस्टला उपस्थिती असणार आहे। बीकेसी मधल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय। तर पंतप्रधान मोदी 2 दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबई विमानतळाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यासोबतच मुंबई मेट्रो 3 आणि इतर काही महत्त्वाच्या विकास कामांचाही शुभारंभ मोदींच्या हस्ते मुंबईमध्ये पार पडणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्यासोबत फोनवरून जोडलेले आहेत। अभिषेक, मोदींचा दौरा कशा अर्थाने महत्त्वाचा असणार आहे? एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या अगोदर मुंबईमधील विविध विकास कामं असतील किंवा नवी मुंबईचं जे विमानतळ आहे त्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्याला 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर पाहायला मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ऑक्टोबर रोजी रात्री राजभवनाला वास्तव्यासाठी देखील राहणार आहेत। एकूण संध्याकाळी नवी मुंबई विमानतळावर पंतप्रधान मोदी हे स्वतः लँड करतील आणि त्यानंतर त्याचं उद्घाटन पार पडताना पाहायला मिळेल। सोबतच मेट्रो 3चं उद्घाटन असेल, काही विविध विकास कामांचं उद्घाटन असेल, त्याचा शुभारंभ असेल, तो देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपल्याला होताना पाहायला मिळेल। त्यानंतर दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी हे दरवर्षी जो ग्लोबल फिनटेक फेस्टिवल हा मुंबईमध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या एकूण समारंभासाठी दाखल होतील। सोबतच ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टारमर हे देखील त्यांच्यासोबत आपल्याला उपस्थित असताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकूणच भरगच्च पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2 दिवसांचा दौरा आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळणार। अर्थात भरगच्च असा हा दौरा आहे। अभिषेक, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबई पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या दौऱ्याला विशेष महत्त्व असणार आहे।